नमस्कार, मी अरविंद आठले. आज आपण योग निद्रेला प्रस्तुत होणार आहोत. योग निद्रा ही योग्यांची निद्रा. योगी ज्या प्रकारे झोपतात, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घेऊन आपल्या उपासनेकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ मिळतो. आणि हा वेळ मिळण्यासाठी शरीरावर जे काही संस्कार करायचे असतात ते ह्या योगनिद्रेतून ते करतात. भगवान विष्णूला आपण योगनिद्रा करताना बघितलेलं आहे. पूर्ण चातुर्मास भगवान विष्णू योगनिद्रेत असतात. योगनिद्रेत असतात म्हणजे ते झोपतात, परंतु तरीही त्यांचं लक्ष सगळीकडे असतं. परंतु शरीराला आवश्यक ती विश्रांती मात्र त्याला मिळत असते. तर अशा प्रकारे ही योगनिद्रा आहे, योग्यांची निद्रा. हट्टाने केलेली झोप. एरवी आपल्या झोपेवर आपला काहीही नियंत्रण असत नाही, परंतु या ठिकाणी ही झोप आपल्या स्वार्थी नसते. तर आज आपण योगनिद्रेला प्रस्थित होणार आहोत. कडक असा पार्श्वभूमी घ्या, खाली अंथरा काहीतरी, चटई असेल, काही पण चालेल, जे कडक असावं. पाठीला नैसर्गिक जे बाक आहेत ते पाठीला बाक त्या ठिकाणी यावेत. उशी घेऊ नका. उशीने नैसर्गिक बाकामध्ये विघ्न होतं. आणि शांतपणे पडून राहा. चेहरा वरच्या बाजूला, पायाच्या टाचा एकमेकाला लागलेल्या असू देत. हाताचे तळवे वरच्या बाजूला करून ते मांडीला चिकटवून ठेवा. आणि शरीर एकदम ढिलं सोडा, जेवढं तुम्हाला ढिलं सोडता येईल. कुठेही कसलाही ताण नको. शांत पडून राहा. पूर्ण लक्ष मी काय बोलतोय इकडे केंद्रित करा. हरिही ओम म्हटल्यानंतर आपली योगनिद्रा सुरू होईल. आणि शेवटी पुन्हा हरिही ओम जेव्हा मी म्हणेन तेव्हा ती संपेल. मधल्या काळात सर्व सूचना मी तुम्हाला देणार आहे. शांत पडून राहा. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास मंद चालू आहे. शरीरात कुठेही कसलाही ताण नाही. आपण अगदी ढिली वस्त्र घेतलेली आहेत. शांत पडून राहा. हरिहि ओम. हरिहि ओम. हरिहि ओम. हरिहि ओम. योग निद्रा. आपण आता योग निद्रेला प्रस्थित होतो आहोत. प्रथम एक एक अवयवावर आपण ध्यान करणार आहोत. उजव्या पायाच्या अंगठ्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. उजव्या पायाचा अंगठा, पूर्ण अंगठा मी व्यापलेला आहे.
अंगठ्याशिवाय मला कोणतंही शरीर नाही, मी म्हणजे अंगठा, उजव्या पायाचा अंगठा, केवळ अंगठा, पूर्ण अंगठा मी व्यापलेला आहे, मला शरीर नाही, मी म्हणजे फक्त अंगठा. तर्जनी, अंगठ्यातलं मन केंद्रित केलेलं काढून आता आपण तर्जनीमध्ये आणणार आहोत. मी म्हणजे केवळ तर्जनी अशी भावना करायची आहे. उजवी मध्यमा, उजवी अनामिका, उजवी कनिष्ठिका, पायाचं सगळ्यात लहान बोट. पूर्ण माझं केंद्र लक्ष त्या ठिकाणी मी लक्ष केंद्र केलेलं आहे, केंद्रित केलेलं आहे. मी म्हणजे केवळ कनिष्ठिका. उजव्या पायाचा तळवा, पूर्ण तळवा मी व्यापलेला आहे, मी म्हणजे तळवा. तळवा सोडून दुसरं काहीही नाही. उजवी टाच, हळूहळू आपण वर चाललो आहोत. उजवा घोटा, पूर्ण लक्ष घोट्यावर केंद्रित. उजवी पोटरी, उजवा गुडघा, दक्षिण जानू, मी म्हणजे केवळ गुडघा, गुडघा सोडून मला काहीही शरीर नाही. उजवी मांडी, आता मांडीवर लक्ष केंद्रित करतो आहोत, मी म्हणजे केवळ मांडी. आणि आता उजव्या कमरेवर आपण स्थित होणार आहोत. उजवी कंबर, मी म्हणजे केवळ कंबर हीच भावना. भव म्हणजे होणे, तुम्ही जर मनात आणलं तर केवळ कंबरच असाल, दुसरं काहीही शरीर तुम्हाला असणार नाही. उजवी कंबर. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या उजव्या पायातला सर्व ताण नष्ट झालेला आहे. जणू काही उजवा पाय आपल्याला नाही. आणि आता तुम्ही डाव्या पायाकडे येणार आहात. पूर्ण लक्ष आता डाव्या पायाकडे केंद्रित करायचं आहे. डाव्या पायाचा अंगठा, डावी तर्जनी, डावी मध्यमा, डावी अनामिका, डावी कनिष्ठिका, डावा तळवा, मी म्हणजे केवळ डावा तळवा, मला काहीही शरीर नाही, मी म्हणजे डावा तळवा. डावी टाच, डावा घोटा, डावी पोटरी, डावा गुडघा, मी म्हणजे केवळ डावा गुडघा. गुडघा सोडून मला काहीही शरीर नाही, मी म्हणजे डावा गुडघा. पूर्ण आपले लक्ष, आपले प्राण या ठिकाणी केंद्रित केलेले आहे. आणि तिथून आता आपण वर चाललो आहोत डाव्या मांडीवर. डावी मांडी आणि आता डावी कंबर, मी म्हणजे केवळ कंबर, केवळ कंबर, केवळ कंबर.
डावा पायही आता हळूहळू शिथिल झालेला आहे. उजवा पाय डावा पाय दोन्ही शिथिल झालेले आहेत. आणि मी आता उजव्या हाताकडे येतोय. उजव्या हाताचा अंगठा, अंगुष्ठ मात्र पुरुष हा आपला लिंगदेह या अंगठ्या एवढा असतो असं म्हणतात. असा हा उजवा अंगठा उजव्या हाताची तर्जनी, अंगठ्याजवळचं बोट, मी म्हणजे केवळ तर्जनी, दुसरं काहीही नाही. उजवी मध्यमा, मधलं बोट, उजवी अनामिका, हिला नाव नाही अशी ही अनामिका, आणि उजव्या हाताची करंगळी. पूर्ण कळंगरीमध्ये मी आता आहे. करंगळी सोडून मला कोणतंही शरीर नाही. आणि आता उजव्या हाताच्या तळव्याकडे मी स्थित होणार आहे. उजव्या हाताचा तळवा, पूर्ण तळवा मी व्यापलेला आहे. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं विहितं वा सर्वमे तत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. हे शंभो, या हाताद्वारे, या पायाद्वारे, या वेगवेगळ्या मानसाने आणि अपराधात जे काही मी केले असतील ऐकून, त्या सर्वांबद्दल, त्या सर्व कर्मांबद्दल तू मला माफ कर, मला क्षमा कर. विहितम विहितम वा सर्वमे तत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे, तू करुणाचा अब्धी आहेस, सागर आहेस. या सर्वातून तू मला माफ कर, माझ्यावर क्षमा कर, कृपा कर. हे महादेवा, हे शंभो, मी तुला पूर्ण शरण आलेलो आहे. आणि आता तळव्यावरून आपण उजव्या मनगटावर जाणार आहोत. उजवा मनगट, केवळ मी म्हणजे मनगट. मनगटावरून पुढे आलो आहोत आपण आता. कोपर, उजवा हाताचं कोपर, पूर्ण कोपर मी व्यापलेला आहे. मी म्हणजे कोपर, दुसरं काहीही नाही. तिथून मी आलो दंडावर, हळूहळू वर चाललोय. दंडावरून मी उजव्या खांद्यावर स्थित झालो आहे. मी म्हणजे केवळ खांदा, मला शरीर नाही, मी म्हणजे खांदा, अशी भावना या ठिकाणी करतो. उजवा खांदाही एकदम आता शिथिल झालेला आहे. उजवा हात शिथिल झालेला आहे. मला हात नाही अशा स्थितीत मी आहे. आणि आता डाव्या हाताकडे मी आलो. डाव्या हाताचा अंगठा, पूर्ण अंगठा मी व्यापलेला आहे. डावी तर्जनी, डावी मध्यमा, डावी अनामिका, आणि आता डावी करंगळी. मी म्हणजे केवळ करंगळी, मला शरीर नाही, मी म्हणजे केवळ करंगळी. आणि आता पूर्ण तळवा मी व्यापलेला आहे. म्हणा या ठिकाणी भगवान शंकरांची आपण प्रार्थना करतो आहोत. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं विहितं वा सर्वमे तत्क्षमस्व.
जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. शंभो मला क्षमा कर. कळत नकळत माझ्या हातून जे काही कर्म अपराध घडले असतील, तू करुणेचा महासागर आहेस, मला क्षमा कर. आता हा असा डावा हातही शिथिल झालेला आहे. या तळव्यावरून आता आपण पुढे येतो आहोत मनगटावर. मनगट, मी म्हणजे केवळ मनगट. मनगटावरून कोपरावर, डाव्या हाताचं कोपर, डाव्या हाताचा दंड, पूर्ण दंड मी स्थित आहे, दंडावर स्थित आहे. मी म्हणजे केवळ दंड, डाव्या हाताचा दंड. मला कोणतंही शरीर नाही, मी म्हणजे केवळ डावा दंड. आणि तिथून मी आता खांद्यावर स्थित होत आहे. मी म्हणजे केवळ खांदा, खांदा सोडून मला कोणतंही शरीर नाही. अशा प्रकारे हे दोन्ही हात, दोन्ही पाय पूर्ण शिथिल झालेले आहेत. आणि मी आता चाललो आहे माझ्या मूलाधाराकडे. मूलाधार, आपलं जे लिंग आहे त्या ठिकाणी जी शिवण आहे, त्या शिवणीच्या ठिकाणी हा मूलाधार आहे. मूलाधार हा विश्वाचा मूल आधार आहे. सर्व काही या ठिकाणाहून सुरू होतं. कुंडलिनीची 3.5 वेटोळ्यांची जी कुंडलिनी आहे ती या ठिकाणी स्थित आहे. सप्तचक्रांची सुरुवात या मूलाधारापासून होते. भगवान गणेशजी या ठिकाणी स्थित आहेत. त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. सगळं ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र अग्नी वायू सगळी पंचतत्व, चंद्र सूर्य आणि सर्व ब्रह्म या ठिकाणी आहे, स्थित करतात. असा हे मूलाधार केंद्र. कुंडलिनी जागृत होऊन सळसळ वर येते, सप्तचक्र जागृत करते आणि आपल्याला ज्ञान देण्याचा अधिकार प्रदान करते. असं हे मूलाधार अत्यंत महत्वाचं असं चक्र आहे. याच ठिकाणी आपण स्थित आहोत. मी म्हणजे केवळ मूलाधार ही भावना ठेवायची आहे. मूलाधार. आता आपण नाभीवर येणार आहोत. नाभी चक्रे काय व्यूह ज्ञान. सर्व शरीराचं ज्ञान या नाभी चक्र सिद्ध झालं असता होतं. त्यामुळे नाभी सप्तचक्रांचा पैकी एक केंद्र आहे या ठिकाणी. शांतपणे नाभीवर पहुडा. स्वर सगळे तिथून सुरू होतात, संगीत सगळं तिथून सुरू होतं. विश्वाची उत्पत्ती त्या ठिकाणी होते, कारण तुम्ही त्या नाभीतून उत्पन्न झाले आहात. ब्रह्मदेव जो नाभीच्या कमलापासून उत्पन्न झालं म्हणतो, तुमच्या आईच्या नाळीशी तुम्ही जोडलेले आहात, नाळेनी नाभीशी. तुमचं जीवन त्या ठिकाणी राहून सुरू होत आहे. अशी ही नाभी अत्यंत महत्वाची आहे. या ठिकाणी मी म्हणजे केवळ नाभी अशी भावना करायची. आणि मग आपण उदरावर येणार आहोत. उदर, पुरण, पोट. या उदराला आपण लंबोदर म्हटलंय गणपतीला. अनेक शेकडो सहस्रावधी अपराध आपले तो सहन करतो, पोटात घेतो. त्यामुळे हे उदर. त्यानंतर आपण उजव्या छातीवर आलो आहोत. मी म्हणजे केवळ उजवी छाती पराक्रमाचं ठिकाण आहे. मग डाव्या छातीवर मी स्थित होतो. आणि मग आता मुख्य हृदयामध्ये स्थित होतो. हृदयस्थ परमेश्वर म्हणतो आपण. सगळ्या भावनांचं ते केंद्र आहे. हृदय
प्रेम, प्रेम हाच परमेश्वर असा तो त्या ठिकाणी स्थित आहे हृदयामध्ये. आणि मग आपण हृदयावरून कंठावर येणार आहोत. कंठ म्हणजे नीलकंठ, महादेवाचा कंठ, हलाहल पचवणारा असा तो कंठ. मीराचं एक फार भजन प्रसिद्ध आहे. राणाने भेजा विष का प्याला, पीवत मीरा हासी रे, पद घुंगरू बांध मीरा नाची रे. विष का प्याला राणाने भेजलाय, पाठवलेला आहे तिला, तरी तो पीत ती हसते आहे. याच प्रकारचं वर्णन ज्ञानदेवानी केलेलं आहे. चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी. चंदनाची चोळी आहे पण माझे अंग जाळते, याचा अर्थ आपण समजला पाहिजे. जो कोणी साधक असेल त्याच्या आयुष्यात या प्रकारची उष्णता उत्पन्न करणारी अशी जी अवस्था येते, हलाहल उपासनेतून जे काही निर्माण केलेलं आहे, झालेलं आहे, ते पचवण्याची क्षमता साधकाची असावी असं या ठिकाणी अभिप्रेत आहे. असा हा कंठ. कंठातून आपण आलो हनुवटीवर. हनुवटी, हनुवटीवरून आलो आपण मुखात. परमेश्वराचं मुख किती सुंदर असतं. मुख पाहिल्यानंतरच आपण शुद्ध हरपते इतके छान अशा अवस्थेत जाते. असं हे मुख आहे. आणि मग या मुखावरून आपण उजव्या कानावर येतो. मी म्हणजे केवळ उजवा कान. अनाहत नाद जे काही ऐकू येतात सृष्टीत आपोआप उत्पन्न झालेले, त्याच्यामध्ये चंद्रसूर्यांचे नाद आहेत, सृष्टीचा नाद आहे, पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा नाद आहे, जो मुरलीचा आहे. कृष्ण मुरली का वापरतो? तर हा मुरलीचा नाद स्वतः पृथ्वी जी आपल्या भोवती फिरते तो नाद आहे. आणि मग आपण डाव्या कानावर स्थित होतो आहोत. डावा कान, इथेही अनाहत नाद ऐकू येतात. आणि मग नंतर आपण नासिकेवर येतो. नासिका, ज्या ठिकाणी इडा आणि पिंगला समान झाल्यावर सुषुम्ना जागृत होते, शरीराचं तापमान जी आपलं सुरक्षित राखते, अशी ही इडा पिंगला. आणि मग येतो आपण डाव्या डोळ्यावर. मी म्हणजे डावा डोळा, दुसरं काही नाही, मला शरीर नाही, मी केवळ डावा डोळा आहे, अशी भावना या ठिकाणी करायची. आणि मग आपण उजव्या डोळ्यावर, आणि त्यानंतर आलो आपण भ्रूमध्यावर. भ्रूमध्य, दोन्ही डोळ्यांच्या मध्ये, जिथे आपण आज्ञाचक्र म्हणतो. सप्तचक्रातलं हे सर्वात महत्वाचं स्थान आहे. सर्व दिव्य दर्शने याच ठिकाणाहून होतात आणि जीवात्म्याचा प्रवेश आणि गमन या ठिकाणाहून होत असतं. आणि या आज्ञाचक्रानंतर आपण आलो कपाळावर. कपाल, चित्रगुप्त या ठिकाणी आपल्या पापपुण्याचा हिशोब करतो. आपल्याला वाटतं डोळे मिटले आहेत, मांजरीला वाटतं, पण दूध पिताना बाकीचे लोक पाहत असतात. तसं तुम्ही जे काही कर्म कराल हे पाहणारा ईश्वर असतो, हे विसरू नका. त्या ठिकाणी सगळा पापपुण्याचा हिशोब होतोय. आणि मग आपण सहस्रारावर स्थित होणार आहोत. सहस्रार, सहस्र दलकमल ज्या ठिकाणी स्थित आहेत, आणि जे पाहता पाहता योगी भान हरपून समाधीत चालला जातो. समाधी, आधी व्याधी ज्या ठिकाणी सम आहेत, असं हे सहस्रार. अवघे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. काय वर्णन केलंय माऊलीनी.
अवघे विश्वची माझे घर, ऐशी जे याची मती स्थिर, अशी ज्याची मती स्थिर असेल की सर्व चराचर मीच व्यापलेला आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच तो आहे, मीच ब्रह्मा आहे. याच ठिकाणाहून सृष्टी उत्पन्न होते आहे आणि याच ठिकाणी ती विलय होते आहे. असं हे सहस्रार सर्व सप्तचक्रातलं सर्वात शेवटचं स्थान, ज्या ठिकाणी समाधी घेतल्यानंतर योगी स्थित असतो, देह जसाच्या तसा असतो. शांत पडून राहा. शांत पडून राहा. अतिशय शांत असं आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे. विश्वात मिसळून जाणार आहोत आपण. या जगात कशासाठी आलो याचा विचार करण्याचं हे ठिकाण आहे. शुद्ध शरीर देऊन मला परमेश्वराने इथे पाठवलं आहे, पण माझ्या कर्माने ते शरीर मी मलिन केलेलं आहे. जायची जेव्हा वेळ येईल मला, तेव्हा ते शरीर मी जसंच्या तसं देणार आहे. कबीराने जे लिहिलंय, चदरिया झिनी रे झिनी, या ठिकाणी कबीराची आठवण करा. कबीर हा अत्यंत श्रेष्ठ असा संत. जसं शरीर मला दिलंय तसं मी त्याला परत करण्याची माझी स्थिती पाहिजे. शांत पडा. परमेश्वरा, मी अन्यायाने वागत आलो, इतरांशी प्रेमाने वागलो नाही, मला क्षमा कर. हे करुणाब्धी, तू करुणाब्धी आहेस, मला क्षमा कर. षड्रिपुणाच मी गोंजारत राहिलो, माझ्या अहंकाराला मी गोंजारत राहिलो, लोकांची असूया केली. या सर्वाबद्दल मला क्षमा कर. मला आता मी काय आहे हे समजावून घ्यायचं आहे आणि मला तुझ्यात संमलीन व्हायचं आहे. ओम पूर्णमिदं पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शांत पडून राहा. शरीर जड झालेलं आहे, तुम्ही एकदम उठू नाही शकणार. हळूहळू डोळे उघडा. डोळे किलकिले करून पहा इकडे तिकडे. हातापायाची थोडीफार हालचाल करा. हरि ओम. हरि ओम. हरि ओम.
हळूहळू डाव्या कुशीवर वळा. शांतपणे उठण्याचा प्रयत्न करा. उठून बसा. डोळे मिटून घ्या. अतिशय भिन्न अशा वातावरणात तुम्ही होता आतापर्यंत. मी म्हणजे शरीर नाही हे तुम्हाला समजलं असेल. या शरीरात वास करणारा एक जीवात्मा मी आहे. अहम नच भूत संगहा, मी हे जड शरीर नाही. त्यामुळे जो के त्यो मला हे शरीर परत करायचं आहे. अशा स्थितीत मी ते ठेवीन तर मी परमेश्वराशी एकरूप होईन, तर मी माझ्या गुरुशी एकरूप होईन. ही भावना मनात असू दे. शांत बसा. या ठिकाणी आपली योगनिद्रा संपलेली आहे. ज्या काही तुमच्या शंका असतील त्या कॉमेंट करून विचारा. मी त्या प्रत्येकाचं उत्तर देईन. सर्वांना शुभेच्छा आणि नमस्कार. उत्तम आरोग्य आपल्याला लाभो, उत्तम झोप आपल्याला लाभो, उत्तम संस्कार आपल्याला लाभो. मी कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळो, या सदिच्छा देऊन या ठिकाणी आजचं सत्र मी संपवतो आहे. नमस्कार.